तिला तीळ मात्र ही कल्पना नव्हती की मी तिच्याबद्दल काय विचार करत आहे. अजित, मला माफ कर, मी खूप वाईट केलं. मी पुढचं पान वाचत होतो. तेवढ्यात माझा मोबाईल फोन वाजू लागला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता. प्रथम मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा पान वाचण्यावर लक्ष केंद्रित केलं. पुढच्या पानावर असं लिहिलं होतं, मी तुझ्या आईसोबत, सुचित्रासोबत रुग्णालयाजवळच्या एका भाड्याच्या घरात राहायला आले होते. मी नोकरी करत होते, त्यामुळे माझ्याकडे काही पैसे होते. त्या पैशातून मी एका नर्सला माझ्यासोबत केलं. मी तुझ्या आईसमोर असं नाटक केलं की तू जन्माला येताच मृत्यू पावलास. 9 महिन्यानंतर जेव्हा तुझ्या आईला वेदना सुरू झाल्या तेव्हा आम्ही रुग्णालयात धावलो. मी पूर्ण तयारीनिशी गेले होते. तुझ्या जन्मानंतर मी तुला त्या नर्सच्या हवाली केलं आणि तिला तिथून पाठवलं. माझ्यासोबत आणखी 2 नर्स होत्या ज्यांनी तुझ्या आईला खोटं सांगितलं की तू मृत्यू पावलास आणि त्यांनी तिला एक मृत बाळ दाखवलं. हे सर्व मी यासाठी केलं की ती स्त्री आपल्या आयुष्यातून कायमची निघून जावी. आणि मग तसंच झालं. 6 दिवस तू त्या नर्सच्या घरी होतास आणि मग मी तुझ्या आईला सांगितलं की तिने मला सोडून जावं. मला माहीत आहे मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला. तुला तुझ्या आईपासून वेगळं केलं. ते सर्व माझ्या रागाचा परिणाम होता. आज वयाच्या या टप्प्यावर मला खोलवर जाणवतंय की संतान एका आईसाठी किती अमूल्य असतं. तुझ्या आईबद्दल मला कळलं की ती धक्क्याने पूर्णपणे खचली आणि आता ती एखाद्या मानसिक रुग्णालयात आहे. मी तुझ्यापुढे अत्यंत लज्जित आहे. मला माफ कर आणि शक्य असेल तर तुझ्या आईचा शोध घे. तुझी आत्या तुझी दुसरी आई आहे. माझा तिरस्कार करू नको. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हे पत्र माझ्यासाठी जीव घेणं होतं. मी असहाय्य झालो आणि माझ्या जागेवरून उठून उभा राहिलो. डोकं नकारार्थी हलवलं. नाही, हे सर्व खोटं आहे. असं होऊ शकत नाही. त्या माझ्याशी असं करू शकत नाही. त्या तशा नाहीत. असा विचार करत मी पुन्हा तीव्रपणे रडू लागलो. पण तेवढ्यात माझा फोन पुन्हा वाजला. जेव्हा फोन वारंवार वाजला तेव्हा नाईलाजाने मी तो उचलला. तेव्हा समोरून एक थरथरणारा ओळखीचा आवाज आला. कसा आहेस अजित? ना जाणे का तिचा आवाज ऐकताच माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं आणि क्षणभर माझा हातही कापू लागला. ती स्त्री काही बोलणार तेवढ्यात कॉल कट झाला. मी तातडीने परत कॉल केला कारण तिचा आवाज ऐकून माझी अवस्था काही वेगळीच झाली होती. माझं हृदय पुन्हा कॉल करण्यास उत्सुक झालं होतं. नाहीतर त्यावेळी मला फोन कॉलमुळे खूप राग आला होता. पण फोन उचलला गेला नाही. मी विचार केला की कदाचित चुकून नंबर लागला असेल आणि मग मी शांत झालो. तेवढ्यात माझ्या पायांजवळ एक फोटो खाली पडला. जेव्हा मी तो फोटो उचलला तेव्हा पुढचा क्षण थक्क करणारा होता. तो फोटो माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मिस सुनैना यांचा